नमस्कार. आज आपण बघणार आहे पोएटिक डिव्हाइसेस, फिगर्स ऑफ स्पीच, राईम स्कीम हे काही कवितेचे महत्त्वाचे घटक. कुठलीही कविता अधिक सुंदर करण्यासाठी कवी या साधनांचा वापर करतो आणि या साधनांच्या मदतीनं कवी आपली कविता अधिकाधिक सुंदर करायचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा बघूया राईम स्कीम हा काय प्रकार आहे. राईम स्कीम म्हणजे यमक पद्धती. जर पहिल्या आणि दुसऱ्या ओळीचं यमक जुळत असेल, तिसऱ्या आणि चौथ्या ओळीचं यमक जुळत असेल, तर त्या कवितेची राईम स्कीम होते ए ए बी बी. उदाहरणार्थ पहिल्या ओळीच्या शेवटी कट आहे, दुसऱ्या ओळीच्या शेवटी बट आहे, तिसऱ्या ओळीच्या शेवटी हॅप्पी आहे आणि चौथ्या ओळीच्या सुरुवातीसाठी पपी आहे. जर असं असेल तर राईम स्कीम झाली ए ए बी बी. जर पहिली आणि तिसरी ओळ यांचं यमक जुळत असेल आणि दुसरी आणि चौथी ओळ यांचं यमक जुळत असेल तर ती राईम स्कीम झाली ए बी ए बी. जर पहिल्या आणि चौथ्या ओळीचं यमक जुळत असेल, दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीचं यमक जुळत असेल तर ती राईम स्कीम झाली ए बी बी ए. पण जर पहिली ओळ, दुसरी ओळ, तिसरी ओळ आणि चौथी ओळ कुणाचंच कुणाशी यमक जुळत नसेल आणि अशा पूर्ण कवितेमध्ये जर यमक जुळत नसेल तर ती कविता फ्री व्हर्स म्हणजे मुक्त छंदात लिहिलेली आहे असं मानलं जातं. मुक्त छंद, फ्री व्हर्स. कवी नेहमी यापैकी कुठल्या ना कुठल्या तरी एका प्रकाराचा कविता लिहिताना वापर करतो. कविता अधिक सुंदर करण्यासाठी कवी वापर करतो फिगर्स ऑफ स्पीचचा. आज आपण 10वीच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असणाऱ्या फिगर्स ऑफ स्पीच आहेत तेवढ्याच पाहणार आहोत. बघूया कुठल्या फिगर्स ऑफ स्पीच 10वीच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. पहिली सगळ्यात सोपी ॲलिटरेशन. ॲलिटरेशन मराठीमध्ये याला आपण अनुप्रास म्हणतो. उदाहरणार्थ चिमणरावांच्या चिंगीने चावडी मागच्या चिंचेखाली चार आण्याच्या चिरमोऱ्याचा चट्टामट्टा चालविला. पाटलाचं पोरगं पारगावच्या पुलावरून पळता पळता पाण्यात पडलं. हे जे आहे पहिलं क्रमानं येणाऱ्या शब्दांचं पहिलं अक्षर जर रिपीट झालं असेल तर ते फिगर ऑफ स्पीच कुठले आहे? ॲलिटरेशन. ॲलिटरेशनमध्ये बघा कसं असतंय, हेड, हँड अँड हार्ट आर 3 इम्पॉर्टंट थिंग्स. यच 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 मराठीमध्ये आपण म्हणतो मन, मनगट, मस्तक. हे झालं ॲलिटरेशन. ॲलिटरेशनची मोठी बहीण रिपिटिशन. रिपिटिशनमध्ये काय आहे तर पूर्ण शब्द रिपीट केला जातो किंवा पूर्ण वाक्य रिपीट केलं जातं. उदाहरणार्थ बघा, इज दिस युअर जॉय, ओ बर्ड सी सी बर्ड आय फ्लाय. रिपिटिशनमध्ये पूर्ण शब्द रिपीट केला जातो. सन सन, आय एम सो हॅपी टू सी यू सेटल सो गुड गुड. सन सन गुड गुड रिपीट झालं तर फिगर ऑफ स्पीच झाली रिपिटिशन. ह्या पहिल्या दोन. त्याच्यानंतर येते सिमिली. सिमिली म्हणजे हे त्याच्यासारखं आहे. 2 ऑब्जेक्ट्स आर कम्पेअर्ड अँड दे आर सेड टू हॅव द सिमिलर क्वालिटीज. अँड फॉर कम्पॅरिझन, तुलनेसाठी वी यूज द वर्ड्स ॲज ॲज, सो ॲज, लाईक. फॉर एक्झाम्पल, ही प्लेज लाईक तेंडुलकर. इथं जेव्हा लाईक तेंडुलकर म्हटलं जातं तेव्हा ती झाली सिमिली. आणि जर तेंडुलकर सारखं न म्हणता तो तेंडुलकरच आहे, तो आमच्या शाळेतला तेंडुलकरच आहे असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा ती फिगर ऑफ स्पीच होते मेटॅफर. मेटॅफरमध्ये हा त्याच्यासारखा आहे असं म्हटलं जात नाही, हा तोच आहे असं म्हटलं जातं. ती फिगर ऑफ स्पीच झाली मेटॅफर. फॉर एक्झाम्पल, माय वाईफ्स टंग इज अ व्हिप. माझ्या बायकोची जीभ चाबूक आहे. ही झाली मेटॅफर. चला पुढे जाऊया. ॲपॉस्ट्रॉफी. ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे काय? हा आपल्या पहिल्या कवितेत आणि दुसऱ्या कवितेत वापरलेला डिव्हाइस आहे, फिगर ऑफ स्पीच आहे. एखाद्याला डायरेक्ट उद्देशून बोललं तर ती फिगर ऑफ स्पीच होते ॲपॉस्ट्रॉफी. पहिल्या कवितेत तो म्हणतोय बघा डिअर लॉर्ड. दुसऱ्या कवितेत म्हणतोय ओ मून गिव मी मूनलाईट. ही जी फिगर ऑफ स्पीच आहे त्याला आपण म्हणतो ॲपॉस्ट्रॉफी. समवन इज डायरेक्टली ॲड्रेस्ड. समवन इज डायरेक्टली ॲड्रेस्ड इन ॲपॉस्ट्रॉफी.
ॲपॉस्ट्रॉफीची नंतरची फिगर ऑफ स्पीच आहे क्लायमॅक्स आणि अँटी क्लायमॅक्स. क्लायमॅक्समध्ये काय असते, घटना चढत्या क्रमानं मांडलेल्या असतात. अँटी क्लायमॅक्समध्ये घटना उतरत्या क्रमानं मांडलेल्या असतात. तो आला, त्यानं पाहिलं आणि तो जिंकला, क्लायमॅक्स. तो आला, तो बोलला आणि त्यानं मार खाल्ला, अँटी क्लायमॅक्स. क्लायमॅक्समध्ये काय होतं आहे, ही स्वोअर बाय द लीव्ज, बाय द ट्रीज, बाय द मून अँड द सन, क्लायमॅक्स. तेच ही स्वोअर बाय द सन, द मून, द ट्रीज अँड द ग्रीन लीव्ज, अँटी क्लायमॅक्स. क्लायमॅक्समध्ये घटना चढत्या क्रमानं, अँटी क्लायमॅक्समध्ये घटना उतरत्या क्रमानं. इन क्लायमॅक्स द incidents or objects are presented in ascending order, चढता क्रम. And in anticlimax, the objects, things, situations, events, anything, they are presented in descending order, उतरत्या क्रमानं मांडलेल्या असतात. पुढची फिगर ऑफ स्पीच आहे पण. दादा कोंडके किंवा रितेश देशमुख यांचे चित्रपट जर तुम्ही बघितले असतील तर त्यात तुम्हाला जाणवलं असेल, वाक्य एकच अर्थ दोन. मराठीत समजावून घेऊ अगोदर. विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं शिक्षक पूज्य असतात. आता पूज्यचा अर्थ तुम्हाला घ्यायचा तो घ्या. पूज्य म्हणजे वंदनीय एक अर्थ आणि पूज्य म्हणजे झिरो भोपळा दुसरा अर्थ. जर एकाच वाक्याचे दोन अर्थ निघत असतील तर ती फिगर ऑफ स्पीच झाली पण. इंग्लिशमध्ये काय होतं बघा, इन पण द सेम सेंटेन्स कॅन बी इंटरप्रिटेड अर्थ लावला जाऊ शकतो. द सेम सेंटेन्स कॅन बी इंटरप्रिटेड इन 2 or more ways. एकच वाक्य दोन किंवा अधिक पद्धतीने जर इंटरप्रिट होत असेल, त्याचा अर्थ लागत असेल तर त्याला आपण म्हणतो पण. इंग्रजीमधलं उदाहरण बघा, लाईफ डिपेंड्स ऑन द लिव्हर. लिव्हरला दोन अर्थ आहेत, लिव्हर अँड ऑर्गन. लिव्हर वन हू लिव्ज, लिव्हर म्हणजे एक अवयव आणि लिव्हर म्हणजे जगणारा. आयुष्य लिव्हरवर अवलंबून आहे किंवा आयुष्य जगणाऱ्यावर अवलंबून आहे. ही झाली पण नंतर येते इन्व्हर्जन. साधी सोपी फिगर ऑफ स्पीच. सरळ वाक्य जे आहे ते जर उलटं केलं असेल, त्याचा क्रम बदलला असेल, इफ द वर्ड ऑर्डर हॅज बीन चेंज्ड, द फिगर ऑफ स्पीच इज इन्व्हर्जन. मराठीमध्ये बाळांनो काही प्रॉब्लेम येत नाही. मराठीमध्ये कसं असते बघा, की आपण वाक्य कसंही म्हणलं तर चालतंय. रामाने रावणाला बाणाने मारले, मारले रामाने रावणाला बाणाने, बाणाने मारले रामाने रावणाला, रावणाला मारले रामाने बाणाने, काही म्हणा, काही फरक पडत नाही. पण इंग्लिशमध्ये रावण वॉज किल्ड बाय राम असं तरी म्हणा किंवा राम किल्ड रावण असं तरी म्हणा. पॅसिव्ह वापरा किंवा ॲक्टिव्ह वापरा, तुम्ही त्यांचा क्रम बदलू शकत नाही. पण जर कवीला यमक जुळवण्यासाठी जर क्रम उलटा सुलटा करावा लागत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, इन्व्हर्जन. द बॉईज रॅन हेल्टर स्केल्टर असं वाक्य आहे. त्याच्याऐवजी जर कवीनं असं लिहिलं, हेल्टर स्केल्टर रॅन द बॉईज, कवी लिहू शकतो. आणि त्या फिगर ऑफ स्पीचला काय म्हटलं जातं, इन्व्हर्जन. इन्व्हर्जन नंतर येते अँटिथेसिस. अँटिथेसिसचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार, दोन विरुद्धार्थी शब्द एकत्र वापरले जातात. ओपन विंडो शट्स विथ बँग, ओपन आणि शट. द स्काय मेक्स नाईट ऑफ अ डे, नाईट आणि डे. ऑल दॅट कॅन मूव इज नॉट स्टिल, मूव आणि स्टिल विरुद्धार्थी शब्द. डे अँड नाईट, ब्लॅक अँड व्हाईट हे जे आहेत ते एकत्र आले तर ती झाली अँटिथेसिस, पहिला प्रकार. अँटिथेसिसचा दुसरा प्रकार काय आहे, शॉकिंग कॉन्ट्रास्ट, धक्कादायक विरोधाभास. मुलगा एक दिवस पळत पळत जातो वडिलांच्याकडं, सकाळी उठल्या उठल्या आणि म्हणतो, पप्पा पप्पा ओ माझ्या उशीखाली विंचू होता. मुलाची अपेक्षा काय आहे की वडील म्हणतील, अरे हो मग काय चावला नाही ना. त्याच्याऐवजी वडील शांतपणे म्हणतात, दगडाखाली दुसरं काय असणार. शॉकिंग कॉन्ट्रास्ट, याला म्हणायचं अँटिथेसिस. याला काय म्हणायचं, अँटिथेसिस. गोईंग बाय माय पासपोर्ट दे कॉल मी इंडियन, बट इन माय ओन कंट्री आय डू नॉट नो हू आय एम. पासपोर्टवर मी भारतीय आहे की, पण माझ्या स्वतःच्या देशात मला माहीत नाही मी कोण आहे. दिस इज अँटिथेसिस. अँटिथेसिस नंतर फिगर ऑफ स्पीच आहे हायपरबली आणि आयरनी. हायपरबली
अतिशयोक्ती. हां बरोबर, आभाळ, मोठं बोलणं, दॅट इज हायपरबली. म्हणजे एक विनोद सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल दोन्ही व्यवस्थित. एक मुलगा असतो, तो आपल्या मित्राला म्हणतो, आमचे आजोबा एवढे मोठे शेतकरी होते, एवढे मोठे शेतकरी होते की त्यांनी लावलेलं वांगं रानातनं घरात आणायला गाडीला गाडी, गाडीला गाडी, गाडीला गाडी, अशा 3 गाड्या जोडल्या आणि पुढं 6 बैलं जोडली, त्याला वांगं घरात आलं. क्लिअर कट हायपरबली. दुसरा त्याचा मित्र म्हणतो, अरे हे काहीच नाही, आमच्या आजोबांनी एवढा मोठा हंडा तयार केला होता की त्या हंड्यात 100 माणसं बसून 1.5 महिना हंडा तयार करतो. अरे देवा, म्हणतो एवढा मोठा हंडा कशाला, तुझ्या आजोबाचं वांगं शिजवायचं कशात. दुसरं जे आहे ते आहे आयरनी आणि पहिलं जे आहे ते हायपरबली. हायपरबली कळली? इट इज ॲन ऑब्वियस ओव्हर स्टेटमेंट. आणि आयरनीमध्ये काय असतंय? द ॲक्च्युअल मिनिंग इज एक्झॅक्टली अपोजिट टू द सरफेस मिनिंग. दिसणाऱ्या अर्थापेक्षा खरा अर्थ पूर्णपणे वेगळा असतो, दॅट इज आयरनी. त्याच्यानंतर येते ट्रान्सफर्ड एपिथेट आणि पर्सॉनिफिकेशन. पर्सॉनिफिकेशनमध्ये काय असतं बघा, निर्जीव गोष्टीला सजीवांचा गुण चिटकवला असतो. क्वालिटी ऑफ द लिव्हिंग थिंग्स इज अधेअर्ड टू द नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स ऑर थिंग्स. पानं नाचली बागडली, फळा बोलला, रस्ता रडला, हे ज्या गोष्टी आहेत हे आहे पर्सॉनिफिकेशन. म्हणजे द ग्रीन लीव्ज डान्स्ड अँड फ्ल्यू सिंगिंग सॉफ्ट लिटल सॉंग्स दे न्यू, हे आहे पर्सॉनिफिकेशन. पर्सॉनिफिकेशन लक्षात येते ना, की निर्जीव गोष्टीला सजीव गोष्टींचे गुण चिटकवले की ते झालं पर्सॉनिफिकेशन. ट्रान्सफर्ड एपिथेट बरीचशी पर्सॉनिफिकेशन सारखीच वाटते, पण ट्रान्सफर्ड एपिथेटमध्ये काय केलं जातं, ज्या सजीवाचा गुण चिटकवला आहे तो सजीव त्या वाक्यात कुठं ना कुठंतरी असतो. म्हणजे सरांनी विद्यार्थ्याकडं चिडलेला खडू फेकला. चिडलंय कोण? सर. खडू चिडलेला नाही. सर त्या वाक्यात आहेत, द टीचर थ्रू ॲन अँग्री चॉक ॲट द स्टुडंट. दुसरं वाक्य बघा, यस्टरडे आय वॉज इन अ स्लीपलेस बेड. बेड स्लीपलेस असू शकतो का? नाही, आय वॉज स्लीपलेस. माझा गुण उचलून, माझी एपिथेट, माझं ॲडजेक्टिव्ह, माझं विशेषण उचलून दुसऱ्या वस्तूला चिटकवलं मी, बेडला, आणि याला म्हटलं जातं ट्रान्सफर्ड एपिथेट. क्वालिटी ऑर ॲडजेक्टिव्ह ऑफ वन ऑब्जेक्ट इज ट्रान्सफर्ड टू अनादर. दिस इज ट्रान्सफर्ड एपिथेट. त्यानंतरच्या ज्या आहेत त्या अतिशय सोप्या आहेत. एक आहे इंटरॉगेशन. इफ द सेंटेन्स इज इन क्वेश्चन फॉर्मॅट इट इज इंट्रोगेशन. एक्सक्लेमेशन. इफ द सेंटेन्स इज इन एक्सक्लेमेटरी फॉर्मॅट इट इज एक्सक्लेमेशन. टॉटोलॉजी. टॉटोलॉजी फार मजेशीर आहे. एकच गोष्ट, काही लोकांना सवय असते बघा, एकच गोष्ट फिरवून फिरवून तेच सांगायचं. काय सांगू बाबा, अशक्तपणा लय जाणवा लागला आहे, अंगात ताकद नाही असं वाटतंय, उगीच असं अंग गळून गेल्यासारखं वाटतं. यार सगळ्याचा अर्थ एकच आहे. ह्याला म्हटलं जातं टॉटोलॉजी. एकच गोष्ट फिरून फिरून तीच गोष्ट सांगितली जाते. म्हणजे भारत गरीब होत चालला आहे, भारताचा पैसा परदेशात चालला आहे, भारत परदेशी माल घेतल्यामुळं भारताचं परकीय चलन कमी होतं आहे, पुन्हा पुन्हा तेच. याला म्हटलं जातं टॉटोलॉजी. टॉटोलॉजीचं सर्वोत्कृष्ट उदाहरण बघा, फ्री गिफ्ट. गिफ्ट फुकटच असते, मग फ्री म्हणायची काही गरज आहे? कळतंय ना? टॉटोलॉजी, गिफ्ट फुकटच असते, मग फ्री म्हणायची गरज आहे का? नाही. पण फ्री गिफ्ट हे टॉटोलॉजीचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतरची पुढची फिगर ऑफ स्पीच अनोमटोपिय किंवा ओनोमॅटोपिय. खरा उच्चार आहे त्याचा ओनोमटोपिय. लक्षात घ्या, ओनोमटोपिय. स्पेलिंग खूप विचित्र आहे. ONOMATOPOEIA, पण त्याचा उच्चार काय? ओनोमटोपिय. ओनोमटोपिय म्हणजे काय? नादानुकरण. नादानुकरण म्हणजे काय? तुमच्या मनात आहे तो नाद नव्हे. नादानुकरण म्हणजे नाद म्हणजे ध्वनी. ध्वनीचं अनुकरण जर होत असेल तर ते ओनोमटोपिय. म्हणजे उदाहरणार्थ बघा, काही लोकांना म्युझिकल बोलायचं असते. मी असं दन 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 पळत आलो, बददिशी पडलो आणि कडदिशी हाड मोडलं. हे दन दन दन, बददिशी, कडदिशी हे जे आहे हे
अनोमोटोपिया आहे. उदाहरणार्थ द ओपन विंडो शट्स विथ अ बँग. बँग अनोमोटोपिया. आय कॅनॉट हिअर द हुश हुश ऑफ वॉशिंग मशीन. हुश हुश अनोमोटोपिया. आय हर्ड द हिस ऑफ द स्नेक. हिस अनोमोटोपिया. ह्या ज्या फिगर्स ऑफ स्पीच आहेत त्याला म्हणतो आपण अनोमोटोपिया. याच्या व्यतिरिक्त कवी दोन गोष्टींचा वापर करतो. त्यातली एक आहे फूड इमेजरी. फूड इमेजरी म्हणजे काय, तर आहारातले शब्द, आहाराशी संबंधित असणारे द वर्ड्स रिलेटेड टू द फूड आर युज्ड इन द लिटरेचर, साहित्यामध्ये वापरले जातात. फॉर एक्झाम्पल, आय एम हंग्री ऑफ पॉवर. हंग्री आहारातला आहे. किंवा ही इज अ रोलीपोली. रोलीपोली एक सँडविच असतं छोटं आणि जाड, रोलीपोली. किंवा ही इज अ पटेटो. आहारातली जर इमेज वापरली तर त्याला म्हटलं जातं फूड इमेजरी. त्याच्यानंतर कवी कधीकधी कलर इमेजरीसुद्धा वापरतो. रंगाची प्रतिमा म्हणजे काळा रंग शोकाचं प्रतीक, पांढरा रंग शुद्धतेचं प्रतीक, तांबडा रंग शौर्याचं प्रतीक, हिरवा रंग भरभराटीचं प्रतीक, ग्रीन कलर सिम्बलायझेस प्रॉस्पेरिटी, डार्क कलर सिम्बलायझेस मोर्निंग शोक, व्हाईट कलर सिम्बलायझेस प्युरिटी. हे जे आहे त्याला म्हणतो आपण कलर इमेजरी. आणि सगळ्यात शेवटी आर्केइक वर्ड्स. आर्केइक वर्ड्स म्हणजे जुन्या इंग्रजीतले शब्द आधुनिक भाषेत वापरलेले. दाय, दाऊ, हॅथ, दाईन, शाल्ट, विल. दाय म्हणजे युअर, दाऊ म्हणजे यू, हॅथ म्हणजे हॅज किंवा हॅव, शाल्ट म्हणजे शाल. मराठीमध्ये पण आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ, तोषावे तोषावे प्रसन्न व्हावे. सर्वसामान्य वापरात आपण तोषावे म्हणत नाही. मी तुझ्यावर तोशिलो आहे नाही म्हणत, पण कवी ते वापरतो. आणि असे जे शब्द आहेत जुन्या इंग्रजीमधले शब्द आधुनिक कवितांमध्ये वापरलेले असतात. ठराविकच शब्द आहेत. दाय, दाऊ, दाईन, हॅथ, शाल्ट, विल्ट हे जे शब्द आहेत यांना आर्केइक वर्ड्स म्हणतात. ओके, हे झालं आपलं आजचं लेक्चर. शंका काय असतील तर मला फोन करा. धन्यवाद.